धन्यवाद पद्मा. याचं सगळं श्रेय तुला जातं. देवी, माझे काय आभार मानताय? हे माझं दायित्वच होतं आणि ते मी पार पाडलं. पद्मा, आज अखेर आपल्या मार्गातील एक गोष्ट साध्य झाली. काय झालं? तुम्ही दोघी एवढ्या घाबरलेल्या का दिसत आहात? काही समस्या आहे का? नाही देवी. हा, काय बी नाही. पद्मा, तुझ्या हातात काय? बघू. हा तर तोच नकाशा आहे ना, जो तुला रेणुका देवीने दिला होता? हो देवी. मग काय खलबतं सुरू आहेत तुमची? कोणाचा शोध घेत आहात? विलक्षण आहे. यामध्ये काहीतरी दिसतंय, परंतु नेमकं काय आहे ते समजत नाहीये. तुळजाला काहीही कळता कामा नये. इथे आत्ता काहीतरी होतं. हा, ते मी माझ्या धन्याला बघत होते. तुझ्या पतीला? वय, सध्या कुठं आहेत, काय करतायत तेच बघत होते. देवी, तुम्ही कुठल्या कामानिमित्त आला होतात का? हो पद्मा, चल माझ्या बरोबर. आम्हाला तुझ्याकडे एक काम आहे. चला देवी. सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस ते तुळजासमोर उघड होणारच. आणि तो क्षण आला तर तिच्या प्रत्येक प्रश्नाला आम्हाला उत्तर द्यावंच लागेल. आता अधिक सावध राहायला हवं, नाहीतर सत्य उघड झाल्यावर तुळजाचा विश्वास तर तुटेलच, पण तिचा कोपही ओढवेल. आणि त्याचे परिणाम किती भयंकर असतील याची कल्पनाही करवत नाही. काही विशेष घडलंय का देवी? विशेष नाही पद्मा, परंतु महत्वाचं नक्की. व्यवस्थित पहा पद्मा. चला, अजून एक घास खा. बास ग, पोट भरलं माझं. म्या काय ऐकायची नाही हं तुझं. आता जेवण करून आराम कर, म्हणजे मी तेल लावून तुझं पाय बी चेपून देते. धर. किती करशील ग माझ्यासाठी? लय राहिलंय ग अजून. आहे इतकी वरीच झाली तू दूर होती मायापासून. तुझी सेवा करायची राहूनच गेली. आता जे राहिलंय ना, समद भरून काढायचंय बघ मला.
गुणाची ग बाय माझी. चल चल आता खाऊन घे. किती सुंदर दृश्य आहे देवी. कित्येक वर्षांचा विरह आज संपला. खरंच तुम्ही त्या दोघींची भेट घडवून आणलीत हे फार चांगलं झालं. आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलेल. परंतु देवी, आता पुढे काय? यापुढे जनकल्याणाचा कोणता अध्याय उलगडणार? प्रत्येक कथेला सुखांत असतो असं नाही पद्मा. काही कथा सुखांतानंतरच खऱ्या अर्थाने सुरू होतात. म्हणजे ही कथा इथे संपत नाही. उलट आता तिचं पुढचं पर्व सुरू होणार. आजचा दिवस जाऊ दे, पर उद्या जर तू माझं नाही ना ऐकलंस तर बघ उद्या काय करते मी तुझं. देवी, याचा अर्थ तुम्हाला हे नक्कीच माहिती होतं, पण तरीही तुम्ही परडीवाल्या आजींना तिथे पाठवलं. प्रारब्ध ते आधीच लिहिलेलं असतं पद्मा. काही प्रवास हे घडण्यासाठीच जन्माला आलेले असतात. आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांच्या नियोजित मार्गानेच पुढे जातात. आम्ही काहीच केलं नसतं तरी परडीवाल्या आजींचा प्रवास इथपर्यंत पोहोचलाच असता, कारण तो त्यांच्या प्रारब्धाचा भाग. मग आता काय होणार? परडीवाल्या आजींच्या आयुष्यात जे घडणार आहे ते त्यांच्या प्रारब्धाचा भाग असेल. परंतु त्या प्रारब्धाचा शेवट कसा होईल हे आता आम्ही ठरवणार.